उमरगा शहराची काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख आहे, मात्र आता काँग्रेसचा सुवर्णकाळ संपलाय अशी टीका आमदार प्रवीण स्वामी यांनी काँग्रेसवर केली आहे। उमरगा नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत होणार असून यात शिवसेनेसोबत काँग्रेस एकवटली आहे। याबाबत ठाकरे गटाचे आमदार प्रवीण यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी उदय साबळे यांनी। पाहूयात। सध्या नगर परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार प्रवीण स्वामी आहेत। मला सांगा, उमरगा नगर परिषदेमध्ये जी महाविकास आघाडी आहे त्या महाविकास आघाडीत काही अलबेल नसल्यासारखं बघायला मिळते, कारण एकीकडे तुमचा जो साथी आहे काँग्रेस तो इथं तुमच्या सोबत नाही, काय सांगाल त्याबद्दल? उमरगा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी व्हावी यासाठी मी माझ्यासह सर्व नेते पदाधिकारी प्रयत्नशील होत आहे, परंतु सन्मानजनक वाटाघाटी झालेल्या नाहीत। आमदार आणि खासदार हे शिवसेनेकडे आहेत, त्याच्यामुळे आमची मागणी होती की अध्यक्षपद देखील आमच्याकडे असावं। तरी देखील तडजोडीमध्ये आम्ही अध्यक्षपद काँग्रेसला देऊ केलेलं होतं। त्या देऊ करण्यामध्ये ज्या नगरसेवकाच्या जागा आहेत त्या 8 त्यांनी घ्याव्यात, नगराध्यक्ष त्यांनी घ्यावेत, किंवा आम्हाला नगराध्यक्षपद आणि 8 जागा द्याव्यात अशी चर्चा झालेली होती। परंतु कुठं घोडं पेंट खाल्लं आणि काय झालं माहीत नाही। कदाचित आम्ही एकट्याने जात असल्यामुळं आणि शिवसेना पक्ष गरिबांचा पक्ष आहे, या ठिकाणी सामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असं वाटून काँग्रेसच्या लोकांनी त्याचा विचार केला नसेल आणि त्यांनी स्वतःची ताकद जोखण्याचा प्रयत्न केला। पण जेव्हा कळलं की आपण एकटे लढू शकत नाही, तेव्हा त्यांनी त्या शिंदे सेनेबरोबर युती केली। नक्कीच आपल्यासोबत आमदार प्रवीण स्वामी होते। उदय साबळे, जय महाराष्ट्र।